सुधा मूर्ती हे नाव ऐकलं नाही असं क्वचितच कोणी असेल, पण हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही तर एका प्रेरणेचं आहे. आज आपण त्यांच्या याच अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आता एक विचार करा, एक साधं पोस्टकार्ड, 10,000 रुपये आणि तब्बल 70,000 ग्रंथालय, या 3 गोष्टींमध्ये काय साम्य असू शकेल? असं वाटेल की काहीच नाही, बरोबर? पण थांबा, या तिन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या विलक्षण प्रवासाचे साक्षीदार आहेत. होय, या सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत सुधा मूर्ती यांच्याशी. त्या एक यशस्वी इंजिनियर आहेत, एक लोकप्रिय लेखिका आहेत, एक समर्पित समाजसेविका आहेत आणि खऱ्या अर्थाने एक राष्ट्रनिर्मात्या आहेत. एकाच व्यक्तीमध्ये इतके पैलू कसे? चला पाहूया. तर त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचे हे काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यांचा आपण आता आढावा घेणार आहोत. चला, कथेची सुरुवात करूया त्यांच्या तरुणपणापासून. एक असा काळ जिथे त्यांनी केवळ हुशारीनेच नाही तर आपल्या धाडसाने अनेक परंपरांना आव्हान दिलं. जरा कल्पना करा, काळ आहे 1970च्या दशकातला, कर्नाटकातलं एक छोटंसं गाव, आणि तिथून एक मुलगी इंजिनिअरिंग करायचं ठरवते. गंमत म्हणजे ती तिच्या संपूर्ण वर्गातली एकुलती एक विद्यार्थिनी होती. कितीतरी विरोध, कितीतरी अडचणी, पण त्या सगळ्यांवर मात करत त्यांनी केवळ पदवी मिळवली नाही तर चक्क सुवर्णपदक पटकावलं. इथूनच त्यांच्या त्या जिद्दीच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यांची शैक्षणिक कामगिरी तर उत्तम होतीच, पण त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी घटना पुढे घडणार होती. एक अशी घटना ज्याने फक्त त्यांचं नाही तर एका मोठ्या कंपनीचं धोरणच बदलून टाकलं. तर गोष्ट आहे 1974 सालची. त्यांनी टेल्को म्हणजे आताची टाटा मोटर्स यांची एक नोकरीची जाहिरात पाहिली, आणि त्या जाहिरातीखाली एक छोटीशी ओळ होती: महिला उमेदवारांनी अर्ज करू नये. हा उघड भेदभाव पाहून त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी थेट कंपनीचे चेअरमॅन GRD टाटा यांना एक पोस्टकार्ड लिहिलं, आणि त्यातला आत्मविश्वास बघा. त्यांनी लिहिलं, टाटा नेहमीच प्रणेते राहिले आहेत, मग तुमची कंपनी लिंगाच्या आधारावर असा भेदभाव कसा करू शकते? हा प्रश्न नव्हता, हा एका अन्यायाविरोधात उचललेला आवाज होता. आणि हा एका धाडसी कृतीचा परिणाम? आश्चर्य वाटेल, पण 10 दिवसांच्या आत त्यांना थेट मुलाखतीसाठी बोलवणारं टेलिग्राम आलं. आणि पुढे जे झालं तो तर इतिहास आहे. त्या फक्त नोकरी मिळून थांबल्या नाहीत, तर टेल्कोच्या पहिल्या महिला इंजिनियर बनल्या. विचार करा, एका छोट्याशा पोस्टकार्डने फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांसाठी एक नवा मार्ग खुला केला. टेल्कोमधील त्यांची कामगिरी तर जबरदस्त होतीच, पण त्यांच्या आयुष्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा अध्याय सुरू होणार होता. तो होता इन्फोसिसच्या उभारणीचा, आणि यात त्यांची भूमिका फार मोलाची होती. 10,000 रुपये ही रक्कम आज कदाचित खूप मोठी वाटणार नाही, पण 1981 साली याच 10,000 रुपयांमधून एका मोठ्या स्वप्नाचा म्हणजेच इन्फोसिसचा पाया रचला गेला. आणि हे पैसे होते सुधा मूर्ती यांच्या स्वतःच्या बचतीचे. इथे त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला, एक मोठा त्याग केला. नारायण मूर्तींना इन्फोसिसचं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी त्यांनी स्वतःच्या करिअरला बाजूला सारलं. त्यांनी ठरवलं की त्या घराची संपूर्ण जबाबदारी घेतील, जेणेकरून नारायण मूर्ती आपलं 100% लक्ष कंपनी उभी करण्यावर देऊ शकतील. ही एक खरीखुरी भागीदारी होती ज्यावर इन्फोसिसचा पाया रचला गेला. त्यांचे पती नारायण मूर्ती हे स्वतः मान्य करतात. ते म्हणतात, सुधा, मी माझं करिअर घडवण्यासाठी तुझ्या करिअरवर पाय ठेवला. माझ्या यशासाठी तू जबाबदार आहेस. या शब्दांमधून त्यांच्या त्यागाचं आणि योगदानाचं महत्त्व स्पष्ट दिसतं. पण सुधा मूर्ती यांची ओळख फक्त एक इंजिनियर किंवा इन्फोसिसच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा भाग एवढीच नाहीये. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरा तितकाच सुंदर पैलू आहे. तो म्हणजे त्या एक उत्तम कथाकार आहेत. त्यांचं लिखाण पाहिलं तर लक्षात येतं की त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं आहे. मुलांसाठीच्या गोष्टी, कादंबऱ्या, लघुकथा, प्रवासवर्णनं. त्यांचं साहित्य प्रत्येक वयोगटातील वाचकाला आपलंसं वाटतं. त्यांनी 40हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत, ज्यांच्या 60 लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. पण आकड्यांपेक्षा महत्त्वाचा आहे त्यांच्या कथांमागचा उद्देश. साध्या सोप्या भाषेतून त्या कृतज्ञता, करुणा, सहानुभूती यांसारखी मोठी मूल्य सहजपणे सांगतात. म्हणूनच त्यांची पुस्तकं आज टीव्ही आणि चित्रपटांमधूनही आपल्या भेटीला येत आहेत. चला, आता पुन्हा एकदा त्या पोस्टकार्डच्या घटनेकडे वळूया. कारण त्या घटनेने त्यांना फक्त एक नोकरी दिली नाही तर आयुष्यभरासाठी एक दिशा दिली, एक धडा दिला, आणि याच धड्यातून त्यांच्या सामाजिक कार्याचा पाया घातला गेला. त्या मुलाखतीनंतर GRD टाटा यांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा समाजाला परत द्यायला विसरू नका.
हा एक सल्ला त्यांनी आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवला आणि तोच त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनला. आणि याच ध्यासातून 1996 मध्ये त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी समाजाला परत देण्याच्या वचनाला एक मोठं औपचारिक स्वरूप दिलं. त्यांच्या या कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं. पण त्यांचं काम हे पुरस्कारांच्या खूप खूप पलीकडचं आहे. हे आकडे बघा. तब्बल 70,000 ग्रंथालयं, 16,000हून अधिक शौचालय आणि पूरग्रस्तांसाठी 2,300 घरं. हे फक्त आकडे नाहीत, हे आहेत हजारो, लाखो लोकांच्या बदललेल्या आयुष्याचे पुरावे. मग एवढं मोठं काम, एवढा मोठा प्रवास, यामागे कोणतं तत्वज्ञान आहे, कोणती मूल्य आहे जी त्यांना नेहमीच प्रेरणा देत आली आहेत? त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवर एक नजर टाकली तरी त्यांच्या कामाची विशालता लक्षात येते. पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण हे सन्मान त्यांच्या सामाजिक कार्यासाठी तर आहेतच, पण तितकेच त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी सुद्धा आहेत. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आपल्याला या काही तत्वांमध्ये मिळतं. कितीही श्रीमंती आली तरी साधेपण सोडू नका. कठोर परिश्रम आणि सचोटीला महत्त्व द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समाजाला परत देणं हे आपलं कर्तव्य आहे. हीच त्यांची जीवनदृष्टी आहे आणि ती खूप प्रेरणादायी आहे. आणि शेवटी सुधा मूर्ती यांचं संपूर्ण आयुष्य आपल्या समोर एक मोठा प्रश्न उभा करतं. खरा वारसा कशाने तयार होतो? आपण किती कमावतो याने? की आपण समाजाला काय परत देतो याने?